ही काय अक्कल आहे मुंबई महापालिकेची आणि राज्यकर्त्यांची? एकीकडे गणेशोत्सव काही दिवसावर आला आहे आणि दुसरीकडे मंडपासाठी खड्डा खोदला तर खड्ड्यावर 15,000 रुपये दंड. हा काय सार्वजनिक उत्सव आहे की पालिकेचा उत्पन्नाचा स्रोत? महापालिकेचे खड्ड्याचं साम्राज्य आज संपूर्ण मुंबई शहरामध्ये आपण अनुभवतोय. मुंबईमध्ये कालच एका बाईक वरून खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला. त्यासाठी कोण जबाबदार? महापालिका की गाफील सत्ताधारी? हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मी विचारतो, गणपतीसाठी तात्पुरता खड्डा खोदला तर दंड पण सार्वजनिक रस्त्यावर महिनोमहिने खड्डे पडलेत तरी गप्प का? हेच राज्यकर्ते निवडणुकीच्या वेळी बाप्पाच्या मूर्तीसमोर येऊन हात जोडतात आणि आज त्या भक्तांच्या पाठीत छुरा खुपसतात. हे सरळ सोड, हिंदुत्व सणावर हल्ले आहे. मूर्तीच्या किमती वाढल्या, सजावटीचा खर्च वाढला, वर्गण्या घटल्या आणि आता त्यात 15,000 रुपये खड्डा कर. हा तर सरळ सरळ जिजिया कर आहे. लोकशाहीच्या नावाखाली लोकांवर जबरदस्ती करणं बंद करा. महापालिकेला सांगतो, आधी तुमचे खड्डे बुजवा, मग नियम लावा. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. जर निर्णय मागे घेतला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घातला जाईल. गणेश भक्तांच्या आस्थेवर घाव बसल्यास एक फटकारा नव्हे तो संघर्ष असतो. गणपती बाप्पा मोरया.